प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 12 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात। आय एम सो सॉरी, आज ना माझ्याकडनं व्हिडिओ डिलीट झाला, त्यामुळे मला दोनदा हा व्हिडिओ तयार करावा लागला, त्यामुळे मला खूपच उशीर झाला प्रेक्षकांनो। तर सुरुवातीला आपण बघतोय आरवने बयोला सांगितलंय की विशाल सर तुला फोन करताय, त्या मोकल काकूंच्या मुलांचा फोन आला म्हणून। विशालने सरिता मावशीला बोलावून बयो रात्री का आली होती इमर्जन्सीसाठी ते विचारायचा प्रयत्न केलाय, पण सरिता मावशींना याबद्दल काहीच माहिती नसतं। तरी त्यांना विशाल विचारतो की तुम्ही कोणाच्या दबावाखाली आहात का, प्लीज काही असेल तर मला सांगा। पण सरिता म्हणते सर मला खरंच काही कल्पना नाही आहे। तेवढ्यात तिथे बयो येते, मग सरिता मावशी तिथून निघून जातात। आता विशाल बयोला सुद्धा विचारायचा प्रयत्न करतो की मला खरं खरं सांग सरस्वती, तुला सौदामिनी मॅडमने बोलवलं होतं का, कशासाठी बोलवलं आणि तुझे डोळे असे थकल्यासारखे का दिसताय। पण बयो मात्र आपली विषय बदलण्यात पटायते, आपल्याला माहितीच आहे। मग ती लगेच विषय बदलते आणि म्हणते मोकल काकूच्या मुलांचा फोन तुम्हाला आला होता ना। इकडे सौदामिनी विचार करते एवढूसा जीव आहे, पण माज फार आहे, हिचा माज कमी करायलाच हवा। पण आता विशाल मात्र सौदामिनीला विचारायला आलाय की तिने काही त्रास दिलाय का म्हणून बयोला। म्हणजे आधी तर तो विचारतो तुम्ही का बोलवलं होतं तिला इमर्जन्सीमध्ये। सौदामिनी म्हणते तू तिलाच विचार ना। विशाल म्हणतो ती सांगत नाहीये म्हणून तुम्हाला विचारायला आलोय, मला इथे यायची हौस नाहीये। मग आता ही सौदामिनी चिडते आणि म्हणते माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही, तू तिलाच विचार म्हणजे तुला कळेल। पण आता विशाल चिडतो आणि म्हणतो जर माझ्यामुळे सरस्वतीला त्रास झाला ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। आता लगेच ही म्हणते तू तुझ्या सख्ख्या आईला त्या परक्या पोरीसाठी बोलतोयस, तुझ्या सख्ख्या आईला धमकवतोयस तिच्यासाठी। विशाल म्हणतो तुला काय समजायचं ते समज, पण तू जर तिला त्रास दिला तर याद राख। आता असं धमकावून तो तिथून निघून गेलाय आणि मग काय सौदामिनीचा अपमान झालाय आणि इगो पण हर्ट झालाय, त्यामुळे आता ती बयोला दुपटीने त्रास द्यायला सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। इकडे मोकल काकू एकट्याच असतात, बयो आल्यावर त्यांना छान वाटतं। त्या म्हणतात बरं झालं आलीस तू, खूप एकटं वाटत होतं ग मला सरस्वती। बयो म्हणते मोकल काकू तुम्ही नका काळजी करू, आता तुम्हाला बरं वाटतंय ना। आता बयो गप्पा मारता मारता त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी विचारायला लागते की लहानपण कसं होतं, तुमची मुलं कशी होती। मग आता मोकल काकू म्हणतात नको ग बाई विचारू, अगं ते सगळं आठवायला लागलं ना की मग सगळा भूतकाळ आठवतो। मग बयो म्हणते अहो काकू काय झालं, एखादं जुनं पिक्चर आठवल्यासारखंच आहे की नाही हे। मग मोकल काकू त्यांचा भूतकाळ बयोला सांगतात की लहानपणी म्हणजे मुलं लहान असताना त्यांचे मिस्टर गेले, तेव्हा ह्यांनी खूप काबाड कष्ट करून मुलांना खूप चांगलं शिक्षण दिलं, त्यांना मोठं केलं। माझा लहाना प्रभास खूप खोडकर होता, दोघं जण खूप भांडायचे, दोघांनाही वेगवेगळ्या भाज्या लागायच्या, याच्या आवडीची भाजी केली की तो चिडायचा आणि त्याच्या आवडीची केली की तो चिडायचा। आणि आता त्या सांगतात की अगं अल्बम आठवला ना की सगळं आठवतं। बयो सहज बोलून जाते मग मोकल काकू तुम्हाला जर काही झालं तर मला कळवा हं। मोकल काकू म्हणतात असं का बोललीस ग अचानक। बयोला आठवते की हिने धमकी दिली होती ना सौदामिनीने, म्हणून ती सहज बोलून गेली। पण ती म्हणते काकू तसं काही नाही आहे, म्हणजे तुम्हाला काही लागलं तर सांगा असं बोलायचं होतं मला। आता इकडे विशाल चेक करायला जातोय पेशंट, तर पप्प्या दादा आलाय त्यांच्याकडे चेकिंगला। पप्प्या दादाची कॉमेडी मला फार आवडते, प्रेक्षकांना अगदी प्युअर असते। पप्प्या त्याला चक्कर येते असं सांगतो विशालला, म्हणून तो तपासायला आलाय। आता बयोला बघितल्यावर त्याचे हार्टबीट वाढायला लागतात। विशाल म्हणतो का रे का बरं एवढे हार्टबीट वाढले अचानक तुझे। तो म्हणतो माझी बहीण आजूबाजूला असती ना की मला भीती वाटते। पण पप्प्या दादा या दोघांची फिरकी घ्यायला लागतो। बयो म्हणते का चक्कर येत आहे रे तुला। पप्प्या म्हणतो माहिती नाही काही ते काय झालंय ते, पण काय हो तुम्ही बोलले की नाही काही, आता ह्याला हे बरं लक्षात राहतं असो। बयो म्हणते काल रात्री पावभाजी नाही तर नूडल्स खाल्ले असशील ना तू, तुला त्याशिवाय घशाखाली घास कुठे जातो। पप्प्या म्हणतो तुला कसं कळलं। तेव्हा बयो म्हणते जसा गुरु तसा चेला, झालं ना तुझं तपासून जा आता। आता विशाल म्हणतो अगं असं काय करतेस, त्याला तपासू तर दे नीट। आता बयो म्हणते त्याला काहीच झालेलं नाही आहे मला माहिती आहे। आता विशाल म्हणतो तुला काही चेक करायला म्हणजे ब्लड चेक करून आण आणि तुला सांगतो मी, मग मला रिपोर्ट दाखव। पप्प्या म्हणतो येतो पुन्हा येतो ब्लड रिपोर्ट घेऊन, आणि पुन्हा या दोघांना चिडवायला लागतो मेरे ढोलना कुछ तो बोलना। आता बयो म्हणते जा आता इथून ना। बयोला कळतंय की पप्प्या दादा फिरकी घेतोय, पण आता पप्प्या दादा निघून जातो। मग विशाल पुन्हा तिच्याकडे विषय काढतो, हे बघ सरस्वती काही असेल तर मला सांग, तुला का बोलवलं होतं रात्री इमर्जन्सीमध्ये। आणि तो सहज बोलायला जातो तुला माहिती आहे माझं तुझ्यावर, पण बयो पुन्हा विषय बदलते। इकडे गौतमी पोहोचली सौदामिनीच्या ऑफिसमध्ये, म्हणजे तिच्या समोर येऊन म्हणते आत येऊ का। सौदामिनी म्हणते आणखीन किती आत येशील, आणि वायफळ बोलायला आलेली असशील तर प्लीज इथून निघून जा। त्यावर गौतमी म्हणते नाही वायफळ बोलायला नाही आली आहे मी, पण तुम्ही बिझी आहात की बिझी असायचं दाखवताय मला।
त्यावरती ही सौदामिनी म्हणते मला कोणाला काही दाखवायची गरज नाहीये, तू इथे कशाला आली आहे ते बोल. गौतमी एकतर आधीच त्या सौदामिनीला विनाकारण डिवचते की तुमच्याकडनं त्या पोरीचं काही होणार नाही, दुष्यंत इथे असता तर बरं झालं असतं. सौदामिनी म्हणते व्हॉट. मग गौतमी म्हणते माझं म्हणणं होतं की दुष्यंत सर असते तर गोष्ट वेगळी होती ना. मग सौदामिनीने व्हिडिओ दाखवलाय की बयोला कसं काम करायला लावलं ते. गौतमी म्हणते काय तीर मारला तुम्ही यात, तिचंच काम तिला सांगून, हे काम तर तिच्या अंगवळणी पडलंय, तुम्हाला यापेक्षा काहीतरी भयंकर करावं लागेल कारण ती बया मोठी बनेले, पक्की मुलगी आहे ती. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो या डिस्कशनला? खरंच सांगा मला. एकतर याचा रिव्ह्यू बघितला ना की बोर होतं कधी कधी, असो पण मला नेम चुकवायचा नसतो. मग सौदामिनी म्हणते तुला यापेक्षा भयंकर बघायचं आहे ना तर बघशीलच तू, आणि तुझं हे थोबाड घेऊन जायचं इथून. आता ही गौतमी तिथून निघून जात असते पण म्हणते तुम्हाला वॉर्न करायला आले होते, ती जर पोरगी तुम्हाला डोईजड झाली ना तर पुन्हा मला सांगू नका. मग आता ही बाहेर जात असते, तिच्याच तंद्रीत असते गौतमी, खुश झालेली असते. बयोला काम करायला लावलं ना सौदामिनीने तो व्हिडिओ बघून. इरा तिला हटकते आणि इथे कशाला आली आहे ते विचारते. मग गौतमी तिला सगळा प्रकार सांगते. इरा म्हणते बरं झालं, असंच पाहिजे त्या भिकारडीला. अगं तिला ना तिची लायकी दाखवत राहिली ना की ती लायकीत राहते, तिला अजून त्रास दिला पाहिजे आता त्या बाईने. गौतमी म्हणते तिच्या डोक्यात एक पिल्लू सोडलंय मी, बघू काय होतं ते. इरा म्हणते कसलं पिल्लू? गौतमी म्हणते सोड ना, तू मजा घे याची. असो तर आता शुभमकर विचारतात विशालला काय झालं, मोकल काकूच्या मुलांना फोन लावलास का? विशालचं काही मन होत नाहीये खोटं बोलायचं. शुभमकर म्हणतात बयो याला सांग भारती काय म्हणायची. मग बयो म्हणते सर माझी आई नेहमी म्हणायची आपण एखाद्या चांगल्या कामासाठी खोटं बोललं ना तर ते खोटं नसतं, मोकल काकूंचं भलंच होणार आहे यामधनं. विशालला ते पटतं आणि मग तो मोकल काकूच्या मुलाला फोन लावतो आणि सांगतो की सॉरी मी जरा बिझी होतो सकाळी, पण तुम्ही इथे याल का भारतामध्ये, कारण काही लीगल फॉर्मॅलिटीज करावे लागतील, नाहीतर मोकल काकू ती जमीन अनाथ आश्रमाला दान देतील. पण त्यांचा मुलगा प्रभात तो लगेच तयार झाला यायला, आणि त्यांचा मुलगा अमितसुद्धा. मग आता त्यांचं काम डन झालं आहे हे विशाल सांगतोय बयोला आणि शुभमकरांना. असो तर आता ही सरिता मावशी हॉस्पिटलच्या वॉचमनला विचारपूस करते की रात्री इथे सरस्वती आली होती का. मग ते सगळं काही सांगतात की हो आली होती ती पोरगी, बिचारी खूप काम करायला लावलं तिला मॅडमने, आणि नेमका क्लिनिंग स्टाफ सगळा सुट्टीवर होता. हे जरा विचित्रच वाटलं मला. आता ह्या सरिता मावशीला सगळा प्रकार लक्षात आला आहे. सरिता मावशी वॉचमन काकाला सांगते की तुम्ही कोणाला हे सांगू नका. आता बयो मोकल काकूंचे जुने फोटोग्राफ्स बघतीये आणि खूप इमोशनल होतीये. ती विचार करतीये खरंच आई होणं काय असतं मला माहिती नाही, पण मी माझ्या आईच्या डोळ्यात हे सगळं अनुभवलं आहे. बिचारे मोकल काकू मुलांना एवढी काबाड कष्ट करून मोठं केलं आणि मुलं स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेली त्यांना सोडून. पण आता ह्या रिकाम टेकड्या गँग तिथे पोहोचल्यात, इरा, अंकिता आणि हेतल. काय भाषा वापरतात त्या बयोशी बोलायला. ती अंकिता म्हणते काय शाणपणा करतेस ग आता. इरा म्हणते काय शाणपणा करणार आहे, तिला सवयच आहे ना दुसऱ्यांच्या वस्तू चोरून वापरायची आणि त्याच्यावर हक्क गाजवायची. बयो म्हणते काय बोलतेस इरा. इरा म्हणते हो तशीच आहे तू. आता या मोकल काकूंच्या घरातल्या पर्सनल गोष्टींना हात लावतेस काय, चोरी करते काय इथे, तुला सवयच आहे तसं करायची. बयो म्हणते इरा तुला पण माहिती आहे मला असली काही फालतू सवय नाही आहे, आणि तुला एवढंच वाटतं ना मी इथे चोरी करते तर जा पोलीस स्टेशनला जा आणि माझी कंप्लेंट कर. प्रेक्षकांनो 100% इरा या बयोचा बोललेला शब्द झेलणार आहे असा माझा अंदाज आहे. बघू. आणि बयो तिथून निघून गेली आहे की काय डोकं लावायचं या बाईशी. असो तर आता इकडे विशालने सरिता मावशीला त्याच्या घरी बोलवून घेतले. काहीतरी कागदपत्र हवे होते त्याला, पण त्याने पुन्हा विषय काढलाय आणि सरिताला पुन्हा विचारायचा प्रयत्न केलाय की तुमचं नाव मी कुठे येऊ देणार नाही, प्लीज मला सांगा. मग सरिताने झालेला सगळा प्रकार विशालला कळलाय की बयोला कसं कसं काम करायला लावलं ते. आता विशालच्या सगळं लक्षात आलंय. विशाल म्हणतोय तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव कुठे येणार नाही. आता विशाल ठरवतो सौदामिनीचा समोरासमोर हिशोब करायचा. शेवटी ही बाई तिच्या लायकीवर आलीच. आता सरिता मावशीने बयोला कॉल केलाय. बयो म्हणते काय झालं सरिता मावशी, एवढ्या रात्री फोन केलात. सरिता मावशी म्हणते सॉरी, पण अगं तू एवढ्या रात्री का आली होतीस काल आणि कशाला सगळी ही कामं केलीस हॉस्पिटलमधली. बयो म्हणते मावशी ते, आणि आता सरिताने पण सांगितलंय तिला की तिने विशालला हे सगळं सांगितलंय म्हणून, त्यामुळे आता बयोला आलं टेन्शन. तर इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघणार आहोत बयो गेली आहे विशालला अडवायला की तिने सौदामिनीला हे सगळं बोलू नये. तर विशाल म्हणतो तिने माझ्यामुळे तुला त्रास दिलाय ना तर तिला तर मी जाब विचारणारच आहे. मग बयो विशालला तिची शपथ घालते. प्रत्येक वेळेला बयो असं का करते मला कळत नाही प्रेक्षकांनो. इराला पण ती नेहमी पाठीशी घालते, त्या सौदामिनीलाही पाठीशी घालते, आणि सगळ्यात मोठी गुन्हेगार म्हणजे गौतमी, तिला तर कायमच पाठीशी घालते. त्यामुळे असं वाटतं की जणू बयो असं म्हणती करा करा माझ्यावर किती अन्याय करायचे ते करा, पण मी काही कोणाला सांगणार नाही. खरं तर विशाल सौदामिनीला जाब विचारतोय ते योग्य करतोय ना, म्हणजे सौदामिनीचं वागणं जरा कंट्रोल
कंट्रोलमध्ये राहील. पण माहीत नाही बयोला प्रत्येक बाबतीत का ह्या गोष्टींचा पुढाकार घ्यायचा असतो. असो प्रेक्षकांनो, मी तुम्हाला माझे मत व्यक्त करत आहे. प्रेक्षक म्हणून आपण सिरियलच्या बाबतीत आपले मत नक्कीच व्यक्त करू शकतो. बाकी कलाकार आणि मालिका उत्तमच आहे, म्हणून तर आपण ही मालिका बघतो. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि सॉरी फॉर लेट. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.